नमः. आज आपण एक वेगळ्या प्रकारचे सुभाषित पाहणार आहोत. या सुभाषितामध्ये देखील क्षणभर का होईना विनोदाची निर्मिती होती. म्हणूनच या सुभाषितांना क्षणम मनोविनोदनम असेही म्हटले आहे. या सुभाषितामध्ये साहित्याचा एक वेगळा प्रकार अनुभवला गेलेला आहे. या सुभाषितामध्ये व्याजस्तुती वापरली आहे. व्याजस्तुती म्हणजे काय? तर व्याजस्तुती म्हणजे वरवरची ही स्तुती वाटते, परंतु मधून मात्र खंत व्यक्त केलेली असते, निंदा व्यक्त केलेली असते. तसेच या सुभाषितामध्ये एका दरिद्री व्यक्तीने वरून व्याजस्तुती केली आहे, परंतु आतमध्ये कुठेतरी त्याच्या दरिद्री अवस्थेची त्यांनी जगासमोर आपली खंत कवीनं खूप छान प्रकारे व्यक्त केलेली आहे. भो दारिद्र्ये नमस्तुभ्यं सिद्ध अहम त्वत्प्रसादतः पश्याम्यहं जगत सर्वं न माम पश्यति कश्चन. हे दारिद्र्या, तुम्हाला माझा नमस्कार. सिद्ध अहम त्वत्प्रसादत, तुमच्यामुळे मला फार मोठी सिद्धी प्राप्त झालेली आहे. का तर पश्याम्यहं जगत सर्वं न माम पश्यति कश्चन, मी संपूर्ण जगाला पाहू शकतो, परंतु मला कुणीही पाहत नाही. कारण माझी परिस्थिती गरीब असल्यामुळे, नाजूक असल्यामुळे मला संपूर्ण जग निग्लेक्ट करतं. मी मात्र सगळ्यांना पाहतो, सगळ्यांपुढे याचना करत असतो, त्याच्यामुळे मी सगळ्यांना पाहत असतो, परंतु सगळे काही मला पाहत नाहीत. अशी कवीनं आपल्या दारिद्र्याची खंत या सुभाषितामधून व्यक्त केलेली आहे. असे छान सुभाषित ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.